रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीनं दिनांक 20 रोजी वार मंगळवार पक्षाचा भव्य असा मेळावा जत मंगळवार पेठेतील बाजारपेठेमध्ये गांधी चौक या ठिकाणी आम्ही आयोजित केलाय। तत्पूर्वी भव्य अशी मोटरसायकल रॅली जत शहरातून निघणार आहे आणि ती रॅली आपले जतमधून संत बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून आम्ही रॅलीनं मेळाव्याच्या ठिकाणी जाणार आहोत। मेळावा ठीक 4 वाजता त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याला आमचे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि महात्मा फुले महामंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सरवदेसाई हे या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। त्याच पद्धतीनं ज्यांनी नागालँडमध्ये 2 आमदार पक्षाचे निवडून आणले ते आदरणीय विनोद भाऊ निकाळजे साहेब हे उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर आमचे प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे, राजेंद्र खराब, सेवेत पदम आणि सांगली जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। मेळाव्यामध्ये जत तालुक्यातील दीन, दलित, आदिवासी, व्यापारी बांधव, वंचित जे घटक आहेत त्यांच्यासाठी हा मेळावा आहे। मग त्यामध्ये तरुणी, महिला ह्या असतील या मेळाव्याला उपस्थित राहतील। मी प्रथमतः जत तालुक्यातील जनतेला आव्हान करतो की 20 तारखेला आपण मोठ्या संख्येनं मेळाव्याला उपस्थित राहा। आमची भूमिका अशी आहे पक्षाची की आम्ही भाजपकडे उमेदवारी मागणार नाही, आम्ही स्वाभिमानी आहे, आम्ही लाचारी नाही। आज रिपब्लिकन पक्षाची ताकद या जत तालुक्यामध्ये फार मोठी आहे। आज माणिकनाळ असेल, इकडे बेवनूर असेल, इकडे गुगवाड असेल, उमराणी असेल, या 111 खेड्या वाड्या वस्तीवर रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे। या पक्षामध्ये फक्त दलित बांधव आहेत असं नाही, जनरल समाजातील लोक आमची पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येनं आमच्या बरोबर समाज बांधव, तरुण असतील, तरुणी असतील, महिला असतील, वडीलधारी मंडळी असतील या पक्षात आहेत आणि या पक्षाची भूमिका या लोकांना पटलेली आहे। कारण म्हैसाळचं पाणी येण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने बंद असेल, रस्ता रोको असेल, धरणे आंदोलन असेल, उपोषण असतील, आम्ही शेतकऱ्यांच्या साठी आम्ही काम केलेलं आहे। त्याचबरोबर जत शहरामध्ये आमची भूमिका आहे की जवळजवळ 70,000 लोकसंख्या आहे, पिण्याचं पाणी मिळत नाही मुबलक। 75 कोटीची स्कीम आहे जत शहराला नळ पाणी पुरवठा योजना 3 वर्ष भिजत मुंगडं मंत्रालयात पडलेला आहे, त्याच्यासाठी देखील आमचा पाठपुरावा आहे। आम्हाला एकच आहे की आमच्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा, तालुक्यातील जनतेचा विकास झाला पाहिजे। रस्ता झाला म्हणजे विकास नाही, त्याकरता ज्या मूलभूत गरजा आहेत, आता तरुण मुलं आहेत त्यांना हाताला उद्योग नाही, यासाठी आम्ही उंदी या ठिकाणी आम्हाला आरांगित MIDC पाहिजे शासनाकडून। त्याचबरोबर जत तालुका एवढा भला मोठा आहे की आज कडेगाव सारख्या ठिकाणी तुम्ही 3 तालुके करताय, मग माझ्या जत तालुक्यात तुम्ही का करू शकत नाही? म्हणून आमची मागणी उमदी आणि माडगा हे तालुके झाली पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। आज संघ अपर कार्यालय झालंय पण त्या ठिकाणी भूमी अभिलेख ऑफिस नाही, इतर ऑफिसेस नाहीत, ते ऑफिस झाले पाहिजेत ना। जतची जनता, पूर्व भागातली जनता जतला येते, तर लोकप्रतिनिधींचं काम आहे
की तालुक्यातल्या लोकांना त्याच मतदारसंघात काम हवं, ही भूमिका कधीच कोणी मानली नाही. म्हणून आम्ही यामध्ये उतरत आहोत. आज परिस्थिती बदललेली आहे. लोकांना समजा लागले की कामं कोण करतात. आज काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, ह्या लोकांना भूल तपा देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आम्ही RPI निश्चित येत्या विधानसभेला उमेदवार आम्ही उभा करू आणि तो उमेदवार आमचा कोण असेल ते येत्या काळात आम्ही जाहीर करू. मला काय विचारायचं?